तुमच्या प्रगतीसाठी, तुमच्या मुलाची वाणी शुद्ध होण्यासाठी किंवा एकाग्रतेसाठी रविवारी तुमच्या हृदयामध्ये बसलेल्या परमात्मास मी प्रथम नमन करतो। तुम्हा सर्वांना माझ्याकडून द कामेश न्यूमरोलॉजी सार्थिकामे जगतापकडून हिंदू नववर्षाच्या गुढीपाडव्याच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा। आणि गुढीपाडवा हा एक फक्त सण नाही आहे, तर 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे। आणि ह्या विशेष मुहूर्तावरती आज मी तुम्हाला विशेष महाउपाय सांगण्यासाठी, त्याचे स्पिरिच्युअल करण्यासाठी इथे तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून भेटत आहे। बरेच लोक विचारतात की सारथी सर, तर आमच्या आयुष्यामध्ये बरेच प्रॉब्लेम्स आहेत, कर्ज आहे, फॅमिली रिलेशनशिप आहेत, आमचे पारिवारिक आहेत, कोर्ट केसेस आहेत, अडकलेले पैसे आहेत, बऱ्याच साऱ्या गोष्टींवरती आज आपण विशेष अचूक उपाय पाहणार आहोत। तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायला विसरू नका। ह्या व्हिडिओमध्ये आपण काय काय पाहणार आहोत हे प्रथम पाहून घेऊयात। तर हा व्हिडिओ का महत्त्वाचा आहे हे आपल्याला समजणं खूप गरजेचं आहे। व्यवसायामध्ये ग्राहकांची नेहमीच एक रांग आपल्यासमोर लागत राहावी, त्याच्यासाठी आपण पंचरत्न किंवा पंचतत्व क्रिस्टल ट्रीचा आपण उपाय करणार आहोत। वर्षानुवर्ष आपले पैसे कुठे ना कुठे अडकलेले असतात, ते एका झटक्यामध्ये कसे आपल्याला मिळवता येतील याच्यासाठी महाशक्तिशाली उपाय करणार आहोत। दुसरा आहे आपल्या पारिवारिक पती पत्नीचा नेहमीच आपल्या घरामध्ये वाद असतो आणि तो सुटत नाही आहे। तर हा वाद कसा संपवायचा त्याचा विशेष उपाय जो गुरुवारचाच केला जातो, आणि विशेष म्हणजे गुढीपाडवा त्याच दिवशी येतोय, तर तो एक उपाय असेल। आणि आपला सगळ्यात त्याच्यानंतर महत्त्वाचा विषय पारिवारिक संकट मिटली, परंतु संततीचा उपाय असतो की संतती मला होत नाही आहे, मिसकॅरेज होतं, तर हे सर्व गोष्टींचा एक महाउपाय कसा असेल तर त्याच्यावरती पण आपण चर्चा करणार आहोत। तर हे झाले आपले उपाय, आणि आपण त्याच्यासोबत आपल्याला काय मिळणार आहे। आणि हो, तुमच्या सर्वांसाठी एक खास म्हणजे मी सरप्राईजसुद्धा ठेवलेलं आहे। हे उपाय केल्यानंतर तुमच्या आयुष्यामध्ये जर सकारात्मक बदल झाले आणि तुम्हाला असं वाटलं की मला ह्या उपाय केल्यानंतर सकारात्मक बदल झालेत आणि तुमच्या आयुष्यातला एक प्रेरणादायी क्षण तो माझ्यासोबत तुम्ही शेअर करायचा आहे। आणि तो तुम्ही फ्रीमध्ये पण शेअर करायचा नाही। हा व्हिडिओ तुम्ही जरी फ्रीमध्ये पाहत असाल तर फ्रीमध्ये मला अनुभवही शेअर करू नका। त्याच्यासाठी मी एक खास तुम्हाला सर्वांसाठी जर अनुभव आला तर तुम्हाला मी एक खास भेट देणार आहे, गिफ्ट देणार आहे। ते फक्त तुम्ही DM किंवा मला पर्सनली मेसेज करून जर तुमचा अनुभव शेअर केला तर तुमच्या घरपोच तुम्हाला ते मिळणार आहे। तर उपायांना आपण सुरुवात करूया। आजचा पहिला उपाय आहे गुढीपाडव्याचा। गुढी कशी उभारावी? गुढी आपल्या नेहमी दरवाजाच्या उजव्या बाजूला असावी, आणि जर आपल्याला उजव्या बाजूला नसेल उभारायची तर विशेष वास्तुशास्त्रानुसार नॉर्थ ईस्ट म्हणजे ईशान्य कोपऱ्यामध्ये गुढी उभारायची आहे। आणि गुढी उभारताना दरवाजावरती स्वस्तिक काढायचे आहे, तो आपला आंब्याचं तोरण बांधायचं आहे, 24 पानांचं तोरण, आणि त्याच्यावरती पण स्वस्तिक काढायचं चंदनाने, तर म्हणजे हा फलदायी उपाय ठरतो। दुसरा उपाय आपल्याला वास्तुशुद्धी करून घ्यायची। आपला आदल्या दिवशी किंवा पाडव्या दिवशीच तुम्ही सी सॉल्ट जे समुद्र नमक असतं त्याने पूर्ण तुमची वास्तू स्वच्छ करून घेऊ शकता, आणि आदल्या दिवशी केले तर अतिशय उत्तम। आणि तुम्हाला तिसरा उपाय जो आपण हा विशेष गुंतवणुकीसाठी मानला जातो, सर्वोत्तम आहे। तुमच्या लकी नंबर्सनुसार आज तुम्ही त्या पटीने तुम्ही बचत करू शकता। आणि जे व्यावसायिक आहेत त्यांनी लाल रंगाची एखादी छानशी डायरी घेऊन यायची आहे, आणि त्याच्याला आपलं जे अकाउंट आहे ते तुम्ही त्याच्यात लिहायला सुरुवात करायची आहे। त्याच्याने पण आपल्याला खूप फायदा होईल। आणि आपण आता चौथ्या उपायांकडे वळतोय। आता चौथा उपाय आहे तो क्रिस्टल ट्रीचा आहे। व्यवसायामध्ये यश हवे असेल तर त्याच्यासाठी आपल्याला 5 तत्व आपले बॅलन्स असायला हवेत। तर हा यशाचा महावृक्ष द कामेश न्यूमरोलॉजी तुमच्यासाठी घेऊन आले, तुम्ही कुठूनही घेऊ शकता। आणि हा उपाय केल्यानंतर तुमच्या आयुष्यामध्ये 5 बॅलन्स तत्व हे बॅलन्स होतील, आणि बरेच तुमच्याकडून संकटांना मार्ग मोकळा होऊन जाईल। आपण 5वा उपाय असा घेऊन आलेलो आहे, तर हा महारक्ताचा उपाय आहे। ज्यावेळेस तुमचे पैसे कुठे खूप मोठे अडकलेले असेल तर तुम्ही पाडव्याच्या रात्री हा करायचा आहे। पाडव्याच्या रात्री मध्यरात्री मात्याच्या दिव्यामध्ये तुपाच्या 4 वाती लावायच्या आहेत। त्याच्यानंतर मोहरी आणि नागकेशर त्याच्यामध्ये टाकायचं आहे, आणि करंगडीच्या शेजारचं जे बोट आहे अनामिका आहे
त्यातला थोडंसं पीक करून त्याचे 2 थेंब त्या दिव्यामध्ये टाकायचे आहेत आणि आपली इच्छाशक्ती व्यक्त करायची की तू माझे पैसे बाबा, त्याच्या व्यक्तीला नाव घेऊन सांगायचं माझे पैसे देऊ माघारी दे, मला मिळू देत आणि मला मिळाल तशी अपेक्षा करून तुम्ही तो करायचा आहे. तो घराच्या बाहेर करायचा आहे, रस्त्यावरती, म्हणजे एक मध्यरात्री. जे कर्जामध्ये फसलेले आहेत, आता 6वा उपाय आहे, कर्जामध्ये फसलेले आहेत, डुबलेले आहेत, व्यक्तीचे नाव घ्या, कोऱ्या कागदावरती लिहा, हळदीने लिहायचा आहे ना, तो कागद गुंडाळून त्याला पाण्यामध्ये विसर्जित करायचा आहे. हा झाला तुमचा पैशांचा प्रश्न. हे पैशांचाही उपाय सुटला. आता तुम्हाला कर्जमुक्ती, म्हणजे तुम्ही खूप कर्जामध्ये आहात, तर त्याच्यासाठी खूप छान उपाय आहे. 21 गुरुवार एका सुवासिनीला बोलवायचं आहे आणि तिला शाकाहारी शुद्ध जेवण घालून तिला जो काही तिचा मानपान असतो, कुंकू, हळद, तिला जे काही लागतं, सुवासिनीला जे द्यावं लागतं ते तुम्ही तुमच्या हाताने द्यायचे. आणि जर तुम्ही स्वतः देऊ शकत नसाल तर तुमची आई किंवा तुमच्या पत्नीने जरी केलं, हे तुम्हाला 21 गुरुवार करायचं आहे आणि उद्या गुरुवारच आहे. आता तुम्हाला वाटतं की आपली विक्री वाढावी, तर विक्री वाढण्यासाठी काय करायचं आहे, नारळ घ्यायचं आहे, नारळाला धागा बांधायचा लाल आणि 3 नाणे असं एक पोटली त्याची तयार करून आपल्या घराच्या बाहेर पाडव्या दिवशी लटकवायचे. त्याच्यामुळे तुमच्याकडे समृद्धी येईल आणि हा लक्ष्मीचा उपाय आहे आणि लक्ष्मी तुमच्या घरामध्ये सतत नांदत राहील. आता 3रा उपाय, 9वा उपाय आपण करतोय, वैवाहिक सुख. आपल्या आयुष्यामध्ये वैवाहिक सुखच नाही आहे, तर ह्याच्यासाठी काय करायचं आहे, गुरुवार उद्या येतोय, पाडवा आहे, आपल्याला केळीच्या झाडाला जाऊन हळदीचं पाणी घालायचं आहे आणि आपली इच्छा व्यक्त करून पती पत्नीचं नाव घेऊन मंत्र जप करून माझं सुखाने चाललंय असं बोलून तो उपाय तुम्हाला गुरुवारी करायचा आहे. आता 10वा उपाय विशेष आहे. ज्यांना संतती हवी आहे आणि त्यांच्या आधी गर्भपात झाले आहे, तर त्यांनी दररोज ब्रह्ममुहूर्तावर संत गोपाळ मंत्राचा 108 वेळा जाप करायचा आहे. आणि न जन्मलेल्या बाळासाठी सर्वात मोठं म्हणजे हे संरक्षक कवचसुद्धा आहे. आणि ह्याच्यातून तुमचं मिसकॅरेज होत असेल, बाळच राहत नसेल किंवा राहून काही कारणाने पडत असेल किंवा बऱ्याच काही गोष्टी असू शकतात, तर हे सुद्धा तुमच्या त्यातून सॉल्व्ह होतील. आणि अजून आपण 11वा उपाय घेऊन आलो आहे, तो म्हणजे इच्छापूर्ती. आपण 33 कागदावरती, पांढऱ्या कागदावरती दोन्ही बाजूंना तुमच्या आराध्य दैवताचे किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र लिहायचा आहे. आणि तो मंत्र घेऊन आपण मंदिरामध्ये 33 पेजेस हे मंदिरामध्ये व्हायचे आहेत आणि युनिवर्सला सांगायचं आहे ते तुमचा काम करून देईल, तुमची इच्छाशक्ती पूर्ण होईल. तुमच्या प्रगतीसाठी, तुमच्या मुलाची वाणी शुद्ध होण्यासाठी किंवा एकाग्रतेसाठी रविवारी एका पेल्यामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि त्यावरती ओम आम वानेय स्वाहा या मंत्राचा 21 वेळा जप करून ते पाणी मुलाला प्यायला द्यायचं आहे. आणि जर मुलगा बोलण्यासारखा असेल तर त्याच्याकडून 108 वेळा करून घ्यायचं आहे, जेणेकरून त्याची वाणी शुद्ध होईल. अडकळत असेल तर तो पूर्णपणे बरा होईल. आणि विशेष म्हणजे आजचे हे 12 उपाय मी तुम्हाला सांगून झालेले आहेत आणि तुमचं आयुष्य ह्या 9 वर्षामध्ये हे 12 उपाय बदलून टाकतील. आणि मला माहिती आहे, खात्री आहे की हे उपाय तुम्ही जर श्रद्धेने केलेस तर तुम्हाला 100% रिझल्ट मिळेल. मी काय म्हणतोय, जर श्रद्धेने केले आणि तुमच्या मनामध्ये जर श्रद्धा असेल तर हे 12चे 12 उपाय तुमच्याकडे अनुभव चांगले येतील. जर तुम्हाला चांगले अनुभव आले तर तुम्ही कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला सारथीकडून खास गिफ्ट जिंकण्याची संधी मिळेल. आणि हा व्हिडिओ तुमच्या सर्व नातेवाईकांना आणि मित्रांना शेअर करा, जेणेकरून त्यांचेही नववर्ष सुखाचे जाईल. आणि वैयक्तिक अंक ज्योतिषशास्त्र, वास्तू आणि रमलशास्त्र मार्गदर्शनासाठीही तुम्ही मला संपर्क करू शकता. त्याच्यासाठी छोटेसं करायचे, फक्त चॅनलला सबस्क्राईब करायचे, नवनवीन व्हिडिओ बघायचे. आणि तर त्याच्यासारखा सारथीसारखा मार्गदर्शक दुसरा कोणी नाही आहे. जसा कृष्ण अर्जुनाचा सारथी होता, तसाच आम्ही तुमचं द कामेश निमरोलच्या माध्यमातून मी तुमचा सारथी आहे. आणि तुम्ही मला सारथी बनण्याचं संधी द्याल असं मला वाटतंय. आणि मी ह्या संधीचं सोनं केल्याशिवाय राहणार नाही. तुमचा सारथी बनायला मला तरी आवडेल, परंतु तुम्हाला तुमचा आयुष्याचा सारथी तुम्हाला बदलवण्यासाठी माझी गरज नक्की असेल तर तुम्ही मला संपर्क साधायला हवा. आपला चॅनल आहे, यूट्यूबवरती आहे सारथी कामेश जगताप, इंस्टा आणि फेसबुकवरती सेम चॅनल आहे. आणि जर तुम्हाला पर्सनली माझ्याशी बोलायचं असेल, भेटायचं असेल
तर आपलं लोकेशन आहे पुणे आहे. पुण्यामध्ये तुम्ही येऊ शकता आणि नंबर आहे आपला 9175 94 55 73. ह्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप करा. तुम्हाला तिथून पुढच्या सगळ्या डिटेल्स मिळून जातील. आणि ह्या गुढीपाडव्याच्या पुन्हा एकदा तुम्हाला खूप खूप हार्दिक शुभेच्छा. आणि तुमचं आयुष्य नक्की बदलेल ह्या उपायांनी. एकदा करून पहा आणि मला सांगा. धन्यवाद.